गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण हाटू पीक पॉईंटच्या बेसला पोचलेलो आहे. थोडंसं आता खाऊन घेणार आहे, मग ट्रेक सुरू करणार आहे. सो येता येता एक मस्त इन्सिडेंट घडला. आम्हाला ॲपल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जायला परमिशन मिळाली. सो खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आम्हाला सगळं दाखवलं त्यांनी, कसं ॲपल्स प्रोसेस होतात. फक्त आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हती म्हणून मग व्हिडिओ घेता नाही आली, पण बाकी एक्सपिरियन्स खूप छान होता. आता हॉटेल आहे, इकडे मॅगी, थोडं राजमा चावल खाणार आहे आणि मग ट्रेक सुरू करणार आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपलं लंच, हलकासा लंच झालेला आहे. मॅगी खाल्ली आहे, सिद्धू खाल्ला आहे, तिकडचा फेमस डिश आहे, खाऊन झालेलं आहे. ते 10-15 मिनटात आपण ट्रेक सुरू करणार आहे. असं दिसतंय तुम्हाला, जी सगळी रॉकी सगळा जो पार्ट दिसतोय तिकडनं ट्रेक सुरू होईल आपला. दिसायला जरा हार्ड दिसतो पण सिम्पल आहे. तर ते 15-20 मिनटात होईल सगळ्यांचं खाणं, मग आपण ट्रेक सुरू करू. आपण ट्रेक सुरू केलेला आहे. बसणारे असा बराच 2 to 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. सो लेट्स गो. तुम्हाला दिसत असेल ही जी येल्लो रिबीन बांधलेली आहे ती अशी नुसती बांधलेली नाही आहे. त्याला असं एक मिनिंग आहे की ती येल्लो रिबीन फॉलो करत जायचं, म्हणजे आपण राईट पाथला चाललो आहे. आपण मिडलला आलेलो आहे. बरंच क्लाइंब बाकी आहे. खतरनाक क्लाइंब आहे, म्हणजे खूप भारी ट्रेक होत आहे. अजून खालनं लोक येत आहेत. सो की आपण सुरू करू वरचं. पण मिड पॉईंटला ऑलमोस्ट आलेलो आहे ट्रेकच्या, आणि साईडला एक खूप मस्त हिमालयाचा पिक्चर आलेला आहे. समोर पूर्ण हिमालय आहे, दिसतंय सगळा हिमालय दिसतोय. हा सगळं व्हाईट दिसतो, सगळं हिमालय आहे. मस्त सिनरी आहे, नेचर आहे. सो खूप मजा येते ट्रेकला. अजून एक मोठा क्लाइंब आलेला आहे. एवढा स्टीप क्लाइंब आहे, सो अवघड आहे चढणं, पण स्टील वी कॅन डू इट. आता खतरनाक चढण आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे. अवघड पण आहेच. श्रीकरला खूप अवघड जाते चढायला, खूप अवघड आहे, पण वी कॅन डू इट. वी कांट गिव्ह इट अप. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. श्रीकर कमॉन. खूप खतरनाक क्लाइंब आहे, खूपच अवघड आहे. बाकी एक फॅमिली खालीच आहे, त्यांना खूप अवघड जाते चढायला, पण स्टील दे आर नॉट गिव्हिंग अप. सो लेट्स कंटिन्यू. ट्रेक करतो आहे आणि एका पॉईंटवरनं आपल्याला खालचा रोड दिसतो, ज्या रस्त्यावरनं आपण हाटू पीकला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे. खूप डेंजरस होता, पण तेव्हा ड्रायव्हिंगला काही वाटत नाही आपल्याला. आणि समोरच हिमालयन रेंजेस आहेत, सगळी समोर दिसतात ते हिमालयन रेंजेस आहेत. आणि असा आपला ट्रेकला आपला हा रूट आहे. अजून एक क्लाइंब आलेला आहे, खूप मस्त खतरनाक क्लाइंब आहे. वरती रोडच जातोय. आयन ऑलरेडी वरती गेलाय, आम्ही पण आता हळूहळू वरती जाणार आहोत. लेट्स गो. कमॉन आहे, कमॉन. हा क्लाइंब केलेला आहे आम्ही. आता अजून एक मोठा क्लाइंब आहे, तो पण करायचा आहे. कमॉन कमॉन. खूप खतरनाक क्लाइंब आहे, सो डेंजर आहे. मला हळूहळू जायचं आहे. आपण ऑलमोस्ट 20% ट्रेक राहिलेला आहे. सगळ्यांच्या खूपच टाईट झालो आहे आम्ही. खूप इन्क्लाइन खतरनाक आहेत, पण स्टील
आम्ही असंच चाललेलो आहे. वी आर नॉट गिविंग इट अप. आपण हार्डली काही अंतरावर आहे आपल्या त्या मंदिरापाशी. सो सगळ्यांची हालत खूप टाईट झालेली आहे. हार्डली 150 मीटर झालेलं आहे. इकडे सगळे बसलेत. समोरनं चेतन काका, बाबा, आई, श्रीकर येत आहेत. असं जरा टफ आहे. इथून पुढचं तुम्ही बघू शकता. खूप मोठं इन्क्लाइन आहे. आणि हट्टू देवीचं टेम्पल हार्डली 150 मीटर्स आहे इकडनं. सो वी कांट गिव्ह इट अप. आपण टेम्पलपासून हार्डली 150 to 70 मीटर्स आहे. तर खूप खतरनाक क्लाइंब आहे. आतापर्यंतचे खूप खतरनाक क्लाइंब होते. खालनं खूप हाईटवर आलेलो आहे आम्ही. पण थोडंसं डिस्टन्स राहिले. सो नॉनस्टॉप जायचा विचार आहे. फायनली आपण हट्टू टेम्पलला पोचलेलो आहे. सो मेनी डिफिकल्टीज. भयानक अवघड क्लाइंब होता. खूप मोठा क्लाइंब आहे. त्यामुळे आपण आलेलो आहोत हट्टू टेम्पलला. आलेले आहे. हा काय व्ह्यू आहे साईडचा. हे हट्टू टेम्पल आहे. आता एक्सप्लोर करू आपण. फायनली हट्टू टेम्पलला पोचलेलो आहे. खूप अमेझिंग ट्रेक झालेला आहे. अमेझिंग, खूप ऑसम. आय कांट डिस्क्राईब इट इन वर्ड्स. पण खतरनाक ट्रेक झालेला आहे. सो हा सगळा साईडचा व्ह्यू आहे. आपण ऑलमोस्ट हायेस्ट पॉईंट आहे. नारकंडाच्या हायेस्ट पॉईंटला आहे. आत्ता जरा फॉगी वेदर आहे त्यामुळे आपल्याला हिमालय दिसत नाही आहे. पण इतका भारी व्ह्यू आहे. सो पण मी आय कांट डिस्क्राईब इट इन वर्ड्स. सो हट्टू टेम्पलला येताच आपल्याला एक खूपच भारी सीन दिसलेला आहे. समोरच प्रोटेक्टर्स ऑफ आवर नेशन्स दिसलेले आहेत. हिमालया खूप मस्त व्ह्यू आहे. जो कोण येईल तो इकडे खरंच एन्जॉय करेल. आपण हट्टू टेम्पलला पोचलेलो आहे. आपण ऑलमोस्ट 11,000 फीटवर आहे. सो इकडचा जो व्ह्यू आहे तो अमेझिंग व्ह्यू आहे. समोर हट्टू टेम्पल आहे. आपण तिकडेच चाललेलो आहे. एव्हरीवन, आपलं दर्शन झालेलं आहे हट्टू टेम्पलचं. आता रिटर्न जर्नी सुरू करणार आहे. रिटर्न जर्नी मेन रोडने करणार आहे. कारण ज्या रूटने आम्ही आलो ट्रेक करत तो खूप रिस्की रोड आहे. सो आम्ही मेन रोडने जर्नी सुरू करणार आहे. ऑलमोस्ट एक 1 hour 15 minutes वगैरे लागतील आपल्याला. आपला कार जिकडे पार्क केला तिथपर्यंत एवढा वेळ लागेल. सो लेट्स गो. फायनली गाईज एका हिलेरियस ट्रेकवरनं परत आलेलो आहे. आणि आपल्या समोर बेस आलेला आहे. आपल्या गाड्या तिकडे उभ्या आहेत. मस्त ट्रेक होता एवढं सांगू शकतो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. फायनली आपण आपल्या हॉटेलला आलेलो आहे. हिलेरियस ट्रेकवरनं आलेलो आहे. सो आता मस्त रेस्ट करण्याला खूप दमलेलो आहे. ऑलमोस्ट 4 to 5 किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे. सो आता रेस्ट करणार आहे. उद्या आपला मेन डेस्टिनेशन चितकुलला आपण जाणार आहे. सो उद्याच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. ठीक आहे, बाय.